असं बी आपल्याला वापरच इतक्या दिवस. मग जरा महिन्यात कोण घेतोय नंदीला बाहेर, अरे करते बाहेरच असतात. आणि मग त्यांनी बी रिंगा वाजवून दिल्या. महादेव म्हणत म्हणल्या हे उचलतंय का नाही, माझी इथं जायची पांढर परमात्मा होल्डवर रे. अगदी फोन कटच होईन त्या टायमिंगला नंदीने उच्चाला म्हणले, बोला स्वामी, कस काय गरीबाची आठवण नाही होत असते म्हणले. एक विषय होता, बोला म्हणले, नाथ महाराज तुझ्या समोर उभे होते, घास का खाय नाही तू. देवा, तुम्ही ह्या मॅटर मध्ये डोकं लावू नका, माझा तर राजीनामा होईलच, पण तुमचा सुद्धा लोक राजीनामा वाटतो. तो विषय गंभीर आहे, घास पीस खायचं तसला दबाव टाकू नका आमच्यावर. मी आहे ना प्रकरण हँडल करावं, तुम्ही काय कोण, तू माझा आई तू घास का ते महादेवा. तो माणूस आपल्या पार्टीचा नाही. चिन्ह तरी बघा ना म्हणले, कमळ वेगळे, गद्याळे, बाण आहे, मशाल आहे, तुतारी, पंजा आहे, काहींच इंजिन आहे, अपक्षांना चिन्हच नाही, आंधळ्या पांगळ्याचा एक मिळून ते त्यात खुश असतात बिचारे. अहो तो पुढचा माणूस आपल्या पार्टीचा नाही, आपण आहे शैव आणि ते आहेत वैष्णव. आपण आडवा गण लावतोय ते उभे गण लावतात आणि त्यांच्या हातून घास खायचं म्हणजे असं कुठं जमत असतं का. महादेव म्हणले नंदीला, हो पांडुरंगाची माझी युती झाली. आणि आता जरी आपण विरोधक असलो तरी येणाऱ्या काळात विकासासाठी, शब्द काय नीट आहे का, अरे मी लिहिला का गरीब बिड्या ओढो ओढो कशाचा एका संकटाचा काय भकास करून टाकलं तुम्ही. शब्द कसा आहे, विकास. मग इतक्या दिवस काय झालं स्वातंत्र्य निर्माण झाल्यापासून आजपर्यंत विकास झाला, तसं नाही. हा क्वालिटीचा विकास आहे. आणि या विकासासाठी महादेवाची, पांडुरंगाची आमची युती झालेली आहे. नंदी म्हणला, महादेवा तुमच्या लेवलला युती करणं सोपं आहे, तिथं ग्राउंड लेवलला ज्याचं जळतं त्याला कळतं. इथं कालच्याच आठवड्यात आमची हाणामारी झाली या बोर्ड लावण्या वाचून. ग्राउंड लेवलला एक असं कशी बेकार असतो कार्यकर्त्याला माहिती. अहो आमची स्टेटस वरून हाणामाऱ्यात, ग्रुप वरून चॅटिंग वर आम्ही एकमेकाला काही बोलतोय, इतके आम्ही तुमचे निष्ठावंत. आता सांगता हातात हात घाला, तुमच्या लेवलला काय तुम्ही स्वार्थासाठी कुणाच्या हातात हात घालतान, ह्याच्यासाठी आयुष्यभर तुमचे झेंडे घेऊन पडलो का. आयुष्यभर त्यांचा विरोध केला ना, आता म्हणता मिटवून घ्या. आणि कॉन्फरन्सवर कोण ऐकतंय ही, पांडुरंग म्हणत मला बरं झालं रे नंदीला डायरेक्ट फोन केला ना, अरे आणि मालकाला सोडलं नाही, आपलं तर पतांगणच केलं असतं की. महादेव म्हणले मला त्यांनी अवघडच केलंय काय, कार्यकर्ते बी काय. पण महादेव शेवटी हुशार. मग महादेवाने सांगितलं, नंदी हो का, तुम्ही जर घास खाल्ला तर तुमचा विधान परिषदेवर विचार केला जाईल. रामदेव बाबा एकदा प्रमोशन भेटले. नंदी म्हणला, झाड झाला, घासच खायचा आहे ना, एवढं काय त्याच्यात अवघड आहे. विधान परिषद म्हणजे मग पद म्हणल्यावर भ्रष्टाचार करायला अडचण. आणि तेवढं करून बी नंदी परत महादेवाला काय म्हणतो का, माझी तर इच्छा नाहीच, पण तुमचा शब्द खरा करण्यासाठी. बरोबर काही खालची सुद्धा अंगावर येऊन देत नाही. त्यांची परत पत्रकार का मिटून घेतलं, आमचं काय नाही, आमचा नेता आमचं प्रमाणबद्ध बोलणं, ते जे सांगतील वरच्यांचं ऐकून त्यांचा मान राखण्यासाठी. अरे तुला पुढचे डोहाळे लागले ते सांग ना, तुला शब्द काय दिला बन खोली, ती नाही व्हायरल करायचा. वरून ऑर्डर आली हे सांगितलं. आणि फोन ठेवता ठेवता म्हणतं तेवढं लक्षात ठेवा बरं का. ओके ओके, घास खा म्हणले, बाकीचं बघतो मी. हातभर जीप बाहेर काढली, दगडाचा नंदीनं घास खाल्ला. दगडाचा नंदीनं घास खाल्ला, जी बाकीचे पंडित होते धडाधड चक्रार येऊन खाली पडले. का, नामाच्या चिंतने
12 वाटा पळती विघ्ने हे तिसरं चरण. नामाच्या चिंतनानं विघ्न 12 वाटाने पळून जातं. नामचिंतन केलं, पांडुरंगाचा दहावा केला. देवाने किती फाईल फिरवली, पांडुरंगाकड, तिथून महादेवाकड, तिकडून नंदी. पण भक्ताच्या इच्छा परिपूर्ण करतात एवढं भगवंताचं नामधारकावर प्रेम आहे. पण नुसत्या नामाला किंमत नाही, त्या नामावर निष्ठा किती असावी. अभंगाच्या शेवटच्या सेवा संपन्न होणार आहे. कुणीही आपल्या सप्ताहाची शिस्त मोडायची नाही. शेवट झाल्याशिवाय उद्याचं नियोजन सांगितल्याशिवाय कुणीही उठायचं नाही, हे सर्वांना विनंती आहे. सर्व तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, प्राण अर्पण करा. एवढं भगवंतावर प्रेम असावं. आणि कोणतीही गोष्ट प्राण अर्पण करा म्हणजे जीव द्यायचा नाही, जीव लावायचा. जीव लावल्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही. छत्रपतीने स्वराज्य निर्माण केलं. तुका म्हणे प्राण, प्राणपणाला लावले त्यावेळेस स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नकराचा जात होता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा? पण अभिमान होता या मावळ्यांना, या महाराष्ट्राच्या मातीचा. आणि राजांना जिजाऊ मातेनं घडवलंय. स्वराज्याची ज्योत जिजाऊंनी लावली. निघाले किल्ले जिंकाया मन शिवबा माऊली. निघाले किल्ले जिंकाया मन शिवबा माऊली. ताली 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 ताल. Hello.
आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? भवानी तलवार. शाहिस्ते खान वस्तीला तो आला, शिवाजीला घ्या वयास शत्रूला. टाळी. शाहिस्त्याच्या घरात शिवरात्री शिवले बघून शिवामर्द खान मनी घाबरले. गेला गणिनी काव्याने शाहिस्त्यावर हल्ला. तलवार काढणारे आपण छत्रपतींचे मावळे आहोत. त्यांचे विचार ठेवा. कष्ट, नीती, नम्रता, स्वाभिमान, आई वडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा. तर तरुणानं तुमची लग्न होते. नाही तर ट्रकनी नवर दिवस ट्रकनी
जेमनीचे एजंट बघितले, गाड्याचे एजंट बघितले, लग्नाचे एजंट आहेत आता 3-4 लाख खांते मधल्या मधीच. पोराला 1.5 लाख देतात. बघा जर कोणाला या धंद्यात उतरायचं असेल, चांगला स्कोप आहे, पण रिस्क सुद्धा आहे. कारण पैसे देऊन आणले की नांदले पाहिजे. नाही नांदल्या मधल्याला इतकी तुडी त्या लोक ही कस काय नांदा नाही. पैशावाली नांदत नसते, सोनं गुंडाळून निघून जाते. बायको निघून गेला हे म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी होऊ. नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे कोणी. तेव्हा आम्हाला परत सांगतो बायको निघून गेले. क्वालिटी दर्जा कोण म्हणतं मुली कमी मुलं जास्त समानच आहे सध्या, पण चांगली मुलं नाही. दर्जा काय आपल्या डॉक्टरला बायको मिळाला, पीएसला बायको मिळाला, घडलं कधी. थोबाडात मग 10 जातो, 10 रुपये तो आई संघ भांडणं, बापा संघ भांडणं, कोण पुरीची वाटोळ करायला मोकळी. दर्जा क्वालिटीला किंमत आहे. बापाची स्टडी माझ्याकडून नका, स्वतःच्या मनकडे धमक जगाला दाखवा, विचार उच्च ठेवा. गावागावातल्या तरुणांमध्ये एकी पाहिजे. नगद नारायण बाबांनी माणसं जोडण्याचं काम केलंय, आपण माणसं तोडण्याचं काम करू नका. नारायणगड हा 18 पगड जातीतल्या समाजाला पोटात घेणारा नारायणगड आहे. मला सगळ्यांना सकळाशी येते आहे अधिकार, ती आई आहे. आई लेकरांमध्ये कधी भेद करत नसते मायबाप. म्हणून सर्वांनी एक दिलानं एक जीवानं एकत्र राहा. तोडण्यासाठी राजकारण आहे, जोडण्यासाठी परमार्थ आहे. जातीपातीच्या राजकारणाने महाराष्ट्राला पोखरलेला आहे, पण आज नजर जाते तिथपर्यंत 18 पगड जातीतली माणसं आपण मांडीला मांडीला बसलो की नारायणगडाच्या दरबारात एवढा समाज कुणी एक करून दाखवा कोणत्या विनेत्याने, त्याला कोटी रुपये खर्च येईल तरी इतके यायचे नाही. आणि ते बी कंटिन्यू 7 दिवस त्यांनी घोकायचंच नाही. एकाच दिवशी नाकीने येतंय माणसं गोळा करता करता, आलेली ग बसत नाही, खालून खडा हाणते आणि जाताना बोललं जातात 500ने ठरलं 200नेच मिळाले. त्यांचं काम नाही, ते संप्रदायाची ताकद आहे. म्हणून शक्ती पाहायची असेल तर रायगडावर जावं लागेल, आणि भक्ती पाहायची असेल तर नारायणगडावर यावं लागेल. आणि आज तिथं भक्ती शक्तीचा संगम झालेला आहे मायबाप. म्हणून ह्या परंपरा टिकवणं हे तरुणांचं कर्तव्य. गेल्या वर्षीच आमची शिवाजी बाबांची आमची चर्चा झाली की म्हणले 2000 जवळपास 47 पर्यंत पुढचं नारळ बुक आहे आताच. तिथून पुढे देण्याची इच्छा तर म्हणले, पण आता नारळ द्यायचं अवघड नाही, पण नारळ घेणारी तर राहिली पाहिजे ना. तो विचार करा, एवढं प्रेम या गडावर समाज करतो. 18 पगड जातीतली माणसं करता, समाजकारणातली, राजकारणातली, धर्मक्षेत्रातली सगळ्यांना वाटतं की आपली आई आहे. आणि म्हणून त्याची दिव्य परंपरा तुका जुनाटे मिराशी ठाव दिला पायापाशी. या परंपरा टिकवणं, वाढवणं, फुलवणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि असा सुंदर सत्ता सर्वांच्या एकीनं संपन्न झाला. तुमच्या उमापूरचं नाव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजतंय मायबाप. पहिलाच दिवस आहे, येताना 2 ठिकाणी थांबलो, आहे पहिला डिझेल वरती, तर म्हणलं हा उमापूरला सत्ता आम्हाला कळालं. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात तुमच्या गावची चर्चा आला. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या नावाला, तुमच्या कर्तृत्वाला, तुमच्या उदारपणाला शोभल अशी ताकद लावली. म्हणून एकदा गावकऱ्यांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. असंच प्रेम, अशी निष्ठा आपल्या नारायणगडाच्या चरणाशी अखंड राहू द्या. आदरणीय महंत प्रेममूर्ती बाबांच्या अध्यक्षतेखाली हा सुंदर सोहळा संपन्न होत आहे. बाबांनाही पुढील आयुष्य दीर्घायुष्य लाभावं आणि निरोगी लाभावं. तुमच्यासारख्या महात्म्यांची, आमच्यासारख्या तरुणांना कृपेच्या आशीर्वादाची गरज आहे. बाबांच्या चरणी मी नतमस्तक होतो. उत्तराधिकारी म्हणजे संभाजी महाराज तेही तेवढ्याच ताकदीनं तरुणांची एकत्र बांधून हे काम करतायत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. या निमित्तानं गायनाची साथ करण्यासाठी विशेष उपस्थिती महाराष्ट्राचा बुलंद आवाज भजन सम्राट आमचे भाऊसाहेब महाराज पालवी, ते या ठिकाणी आज माझ्यासमोर